जगभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर प्रशासनाच्या वतीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली। तर पद्मश्री भिकल्या झेंडा यांनीही आपल्या तारपा वादनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दौंड पोलीस ठाण्यामध्ये दोघांकडून परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली। दौंड पोलिसांकडून गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे, तर घटनेने परिसरामध्ये संतापाची लाट आहे। तुला सांगतो की मी व्हिडिओ कशाला काढता? त्याचं रक्त निघलं की राव पाटील, तुला रक्त निघलं, त्या माणसाचं रक्त काय निघलं? पडलं आणि कुठं निघलं? माझ्या डोक्यात दगड मारला. नाही काय तुम्ही करतोय? मग असं दे. कुणी दगड मी हाणला होय? दगड हो काय मोठा उतर, दगड उचललेला माझ्याकडे व्हिडिओ आहे। दगड उचललेला माझ्याकडे व्हिडिओ। कळण सर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचं औचित्य साधत मालेगावच्या टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेल्या भगवान फरस या दुग्ध व्यावसायिकानं बाईकला निळा आणि पंचशील झेंडा बांधत तसंच चालता बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करत भीमरायांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना दिली। एकाच दिवशी मुंबईमध्ये 3 हत्या झाल्या। दादर, खेरवाडी आणि माटुंगा परिसरामध्ये हत्या झाल्या। दादरमध्ये जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे, तर 7 जणांनी एकाची पत्नी समोरच बेदम मारहाण करत हत्या केली। अंकुश आंबेकर असं या तरुणाचं नाव आहे। जळगावमध्ये लाच घेताना पोलिसाला पकडलं। विनोद अहिरे असं कर्मचाऱ्याचं नाव आहे। शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। 1 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।